चला तर मंडळी, मी आज माझ्या मावशीच्या गावाला आलेले आहे, म्हणजे कोतीजमध्ये आलेले आहे. तर मी तुम्हाला तिथलं आहे ना 5 पांडवांनी बांधलेलं ना महादेवाचं मंदिर दाखवते. आता इथे असं म्हणलं जातं की हे मंदिर आहे ना एका रात्रीत पांडवांनी बांधलेलं आहे. तसं तर महाराष्ट्राच्या बहुतेक ठिकाणी पांडवांनी बांधलेली मंदिर आहे, तर तुम्हाला त्यातलंच एक आज दाखवते. आता हे आहे ना बाहेरचं हे पत्रा वगैरे ठोकलेलं हे तर नवीनच आहे, पण मेन जे आहे ना दगडाचं बांधकाम ते तुम्हाला दाखवते. आपले नंदी महाराज तर ते दगडाचे आहे, ते तुम्ही बाहेर बघितलेच. पण मी आतापर्यंत जी पण मंदिरं बघितली आहेत ना ती एका गाभाऱ्याची आहेत, पण इथली विशेष बाब म्हणजे 2 गाभारे आहेत. एकामधून दुसऱ्यामध्ये जायचं. तिथे दगडाचे सुद्धा खांब वगैरे सर्व बांधकाम दगडाचे, स्टाईला वगैरे नवीन लावलेले आहेत. आणि हे आहे पांडवांनी स्थापन केलेलं शिवलिंग. आता हे जे माझ्या मावशीचं गाव आहे ते माझ्या भाऊजचं सुद्धा माहेर आहे. तिचं गावदैवत हे महादेव असल्यामुळे तिथे आम्ही नारळ दिला, त्रिपुंड लावलं, भस्म लावला आणि बाकीच्या मंदिरांची पण गावदेवतांचे आम्ही दर्शन घेतले.